जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वप्न घाटीचे यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण नवीन पोलीस भरतीबाबत या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। नवीन पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, नवीन पोलीस भरतीमध्ये किती पदं भरले जातील, त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न म्हटलं तर नवीन पोलीस भरतीमध्ये म्हणजेच या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये वय वाढवून भेटू शकते का, जेणेकरून आता ज्या मुलांचं वय संपलेलं आहे पोलीस भरतीसाठी, ते क्वालिफाय होऊ शकत नाही, त्यांना चान्स भेटू शकतो का, या संपूर्ण विषयावर आपण चर्चा करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटू शकते। तर चला मित्रांनो, आपण तुमचा वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, आता नवीन पोलीस भरती 2026मध्ये कधीपर्यंत निघू शकते किंवा कोणत्या महिन्यापर्यंत निघू शकते। आता जो काही भरती झालेली आहे पाठीमागची, त्या भरतीची काही प्रोसेस बाकी आहेत, तर हे प्रोसेस बाकी असून लवकर भरती होण्याचे चान्सेस आहेत का, तर त्याबद्दल आपण डिटेलमध्ये पुढे सांगणारच आहे। आणि बघा, आता सर्वात प्रथम आपण वयवाढीबद्दल बोलणार आहे। ज्या मुलांचे वय संपलेले आहेत, तर त्या मुलांनी भरतीची प्रक्रिया किंवा जे भरतीची तयारी करत आहेत, त्या मुलांनी भरतीची जी तयारी थांबून दुसरे फील्डमध्ये किंवा दुसरं त्यांना काही व्यवसाय बिझनेस करायचा, हे भरती सोडून केलं पाहिजे का, त्यांनी भरतीवर फोकस केलं पाहिजे, हे सुद्धा बघणार आहे। तर बघा मित्रांनो, ज्या मुलांचं वय संपलेलं आहे त्यांनी पूर्णपणे भरतीला स्किप करून एक दुसरा मार्ग निवडलेला असेल, तर कदाचित थोडासा त्यांनी भरतीचा परत एक वेळेस प्रयत्न करावा। कारण बघा, जो वय वाढवून घेण्यासाठी जे आंदोलनांचा विचार चाललेला आहे किंवा जे त्यांच्या मागण्या चाललेल्या आहेत, त्या कदाचित जर सक्सेस झाल्या तर नक्कीच त्यांना चान्स भेटणार आहे। त्यामुळे तुम्ही पूर्णपणे एक भरतीचा मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यापेक्षा तुम्ही दुसरा मार्ग निवडा। कारण बघा, स्वतःला एक ज्यावेळेस आपण एक मार्ग निवडतो, एक ए आणि बी हे दोन प्लॅन माणसाकडे असणं गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करतात, मग ज्यांचं वय संपलं यांनीच नाही, पण ज्यांनी सुरुवातीपासून तयारी करत आहे पोलीस भरतीसाठी, जसं की पहिली भरती ज्यांची असेल त्यांनी सुद्धा ऑप्शन बी ठेवायला पाहिजे। परंतु असं नाही की ऑप्शन बी आहे म्हणजे तुम्हाला एक पर्याय भेटला आहे, मग झालं तर ठीक, नाही झालं तर मी ऑप्शन बी करू शकतो, असं नाही। पण कदाचित या कॉम्पिटिशनमध्ये तुमचा रिझल्ट कदाचित नाही आला, शेवटी तुमच्याकडे काहीच पर्याय नाही राहिला, तर एखादं तुम्हाला ज्ञान एखाद्या गोष्टीमध्ये असलं पाहिजे, एखाद्या बिझनेसमध्ये किंवा एखाद्या जॉबमध्ये किंवा तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्यामधलं तुम्हाला थोडंफार नॉलेज असलं पाहिजे। मग त्यासाठी तुम्ही एक ऑप्शन बी निवडू शकता। परंतु असं नाही की काही जणांचं असं सुद्धा म्हणणं आहे की तुम्ही आता पोलीस भरतीचा नाद सोडा आणि तुमचं वय संपलं असेल तर डायरेक्ट तुम्ही दुसरं काहीतरी काम किंवा जॉब शोधा किंवा व्यवसाय करा, बिझनेस करा। परंतु मित्रांनो, जर हे जे मागण्या पूर्ण झाल्या तर नक्कीच तुम्हाला चान्स भेटणार आहे। त्यासाठी पूर्णपणे तयारी सोडू नका। तुम्ही दुसरा जो एखादा बिझनेस करत असाल त्यासोबत तुम्ही भरतीची तयारी चालू ठेवा। ऐन वेळेमध्ये जर त्यांचा निर्णय झाला आणि त्यांच्या ज्या मागण्या पूर्ण झाल्या वयवाढीच्या, तर तुम्हाला तेव्हा तयारी करायला वेळ भेटणार नाही। त्यामुळे तुम्हाला आत्तापासून तयारीत राहायचं आहे। हे बघा, आपल्याकडं 99 गोष्टी जर निगेटिव्ह असेल, एक गोष्ट पॉझिटिव्ह असेल, तर त्या एक गोष्टीसाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न केला पाहिजे। तसंच आता जे मागण्या चालू आहेत किंवा आंदोलनाची चर्चा आहेत, कदाचित ते पूर्ण होणार आहे आणि आपल्याला चान्स भेटू शकतो। या एक विचार तुम्ही मनामध्ये ठेवून भरतीची तयारी चालू ठेवू शकता। तर ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांनी अजिबात भरतीचा मार्ग सोडून संपूर्ण भरतीचा मार्ग सोडू नका। कारण तुम्ही दुसरं काही करत असाल तर नक्कीच त्यामध्ये ग्राउंड अभ्यास चालू ठेवा, नक्कीच तुम्हाला एखादा चान्स भेटण्याची शक्यता आहे आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहा। तर चला, आपण नेक्स्ट बघूया
पोलीस भरतीमध्ये किती जागा निघू शकतात की ह्यावेळेस. तर बघा मित्रांनो, 20,000 प्लस जागा निघण्याची शक्यता आहे. आता यामध्ये जे बोलण्यात आलेलं आहे, 20,000 हून अधिक जागा या भरतीमध्ये भरल्या जाणार आहेत. तर कदाचित ही भरतीसुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. जरी 20,000 जागा नाही निघाल्या तर बघा 15,000 प्लस किंवा 20,000च्या आसपास नक्की जागा निघणार आहेत. म्हणजेच आपण एक 15 ते 20,000च्या मध्ये आपण पकडलं, काय 1-2,000 मागे पुढे होऊ शकतात. आता त्यांनी एक आकडा सांगितला आहे 20,000पर्यंत यावेळेस पोलीस भरती होऊ शकते किंवा एवढे पदं भरले जाणार आहेत. जर एवढे पदं जर 20,000चा आकडा सांगितला तर नक्कीच ते तेवढे पदं काढू शकतात. कारण तुम्ही बघताय एकामागे एक ज्या भरत्या होत आहे 2-3 वर्ष झालं, हे मोठ्या प्रमाणातच होत आहे. कारण जागाही तेवढ्या रिक्त आहेत. त्यामुळे 20,000पर्यंत किंवा 20,000 प्लस सुद्धा यावेळेस पदं भरू शकतात. त्यामुळे तुम्ही जागा चांगल्या निघणार आहेत. त्या अंदाजाने एखादा अंदाज तुम्हाला 20,000 जाग्यामध्ये कशी तयारी करायची आहे, तुम्हाला कसं पोस्ट घ्यायचं आहे, आत्तापासून तुम्हाला तयारीत राहायचं असेल तर आणि लागायचं असेल तर तुम्हाला आत्तापासूनच तयारीत राहायचं आहे. आता बघा दुसरा मुद्दा, पोलीस भरती कधीपर्यंत निघू शकते. आता 2026मध्ये भरती निघणार का? तर बघा मित्रांनो, 2026च्या एंडिंगपर्यंत भरतीची प्रोसेस चालू होणार आहे. म्हणजेच जी जाहिरात आहे फॉर्म भरण्याची डिसेंबरपर्यंत येऊ शकते. दाट शक्यता आहे डिसेंबरपर्यंत येण्याची. मग आता हेच मागची जी भरती आता झालेली आहे त्याचीच प्रोसेस बाकी आहेत. मग होऊ शकतात का? तर नक्कीच मित्रांनो होऊ शकतात. कारण डिसेंबरला जरी GR आला, डिसेंबरला जरी जाहिरात आली तर मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत भरती होऊ शकते. आता या भरती सगळ्यात मोठं म्हणजे ग्राउंड आणि लेखी ह्या दोनच गोष्टी खूप मोठ्या असतात पोलीस भरतीमध्ये. तर त्या पार पडलेल्या आहेत. आता फक्त डॉक्युमेंट आणि मेडिकल आहेत. हे खूप लवकर होण्याचे प्रोसेस आहेत. म्हणजे बघा, ज्यावेळेस भरती ग्राउंड घेतलं जातं त्या ग्राउंडसाठी खूप विद्यार्थी असतात. जेवढे फॉर्म भरले तेवढे विद्यार्थी हजर असतात. त्यानंतर लेखीला जेवढे पात्र होतील ग्राउंड नंतर तेवढे येतात. आता मेडिकलसाठी आणि डॉक्युमेंटसाठी फक्त जेवढे तिथं त्यांनी पदं काढलेले होते तेवढेच विद्यार्थी येणार आहेत. त्यामुळे मेडिकल आणि डॉक्युमेंट हे प्रोसेस लवकर होतील आणि मग हे विद्यार्थी ट्रेनिंगला गेल्यानंतर बाकी प्रोसेस तुम्हाला डिसेंबरपर्यंत होऊन म्हणजे सुरुवात होईल डिसेंबरपासून पोलीस भरतीला. म्हणजेच तुम्ही 2026च्या एंडिंगमध्ये भरती निघू शकते ह्या अंदाजाने तुम्ही तयारीत राहा. आता बघा, नवीन विद्यार्थ्यांचं काही तयारीचं काही आत्ता नियोजन नसेल तर तुम्ही आतापासून नियोजन सुरू ठेवा. कारण भरती येते आणि जाते. त्या भरती आपली वाट बघत नाही की तुम्ही तयार आहे का, तुम्ही तयारी केलात का, ही भरती कधीच विचारत नाही मित्रांनो. आपण स्वतः तयार होऊन भरती कधी निघणार आहे ह्याची वाट बघायला पाहिजे. कारण भरती तुमची वाट बघत नाही, आपण त्याची वाट बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला तयार राहायचं आहे आणि चांगले मार्ग घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या मुलांचं ह्यावेळेस रिझल्ट गेलेला आहे त्यांनी नक्कीच पुढील भरतीची तयारी करा. ज्या मुलींचा रिझल्ट गेलेला आहे त्यांनी पुढील भरतीची तयारी करा. काही मार्गदर्शन हवं असेल, काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा. मी पूर्ण तुम्हाला त्या तुमचे जे प्रश्नाचं उत्तर आहे ते देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. तर तुम्ही आतापासून जर तयारी केलात मित्रांनो तर 100% सक्सेस व्हाल. आता जे सक्सेस झालेले आहेत, आता ज्यांचं रिझल्ट आलेला आहे त्यांनीसुद्धा भरपूर फेलियर बघितलेला आहे. एवढे फेलियर बघूनच त्यांना सक्सेस भेटला आहे. तर नक्कीच तुमचा हा लास्ट फेलियर आहे. पुढील वेळेस तुम्ही सक्सेस होणार आहे अशा विचारानं नक्की तयारीत राहा. ऑल द बेस्ट सर्वांना. तयारी चालू ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.